एवढी प्रसिद्ध साधू तुकाराम महाराजांचा पंढरी प्रकरणाची उपदेश परंपरा तुकाराम महाराजांच्या अभंगाद्वारे आपल्या सामान्य जीवाला पंढरी जाण्याचा आग्रह करतात. बरं, पंढरीत का जाण्याचा आग्रह करतात? त्यांना काही अमेरिका माहीत नव्हती, त्यांना काही जापान माहीत नव्हतं, किंवा त्यांनी इतर ठिकाणी लावलेल्या पंढरी तिथंच काय निवडलं. त्या पंढरी तीर्थामध्ये काहीतरी विशेष असते. अभंगाचं चिंतन सुरू करण्या अगोदर थोडासा क्रिया देणे गरजेचं आहे. या पुण्यभूमी पावन साहेब माझ्या गावात आणि मला अभिमान आहे या ज्ञानाच्या गादीवर बसण्याचं मला जे भाग्य लाभलं ते आमचे प्रातस्मरणीय गुरुवर्य पंढरीनाथ महाराज यांची आज्ञा झाली. महाराज भेटा घाला आणि त्याच्यावर 16 मेला पोचण्याला कीर्तन झालं. बरीच मंडळी पोचले झालं नाही. आणि हा योग शिवगीर बाबाच्या दरबारामध्ये माझ्या गावामध्ये माझ्या या माझ्या गावामध्ये दोन साधू झाले. एक शिवगीर बाबा त्यांचं कार्य संपन्नाने निघून गेले. कारण साधू थांबत नाही. आपल्यासारखा प्रमाणित वाईट झुकते तरी सुरू साधू थांबत नाही. साधूचं कार्य संपलं निघून जाणार. जगाच्या कल्याणा संतांच्या विरोधी आणि दुसरे साधू हरिभक्त पंढरीनाथ महाराज त्यांचं कार्य सुरू आहे. साधू तुम्हाला काहीच मानत नाही, तुम्हा आम्हाला साधू काहीच मानत नाही. फक्त जीवन जगणे कसं जगायचं हे सांगतात. मी या गावाला, तुम्ही या गावाला, तुम्ही सर्व ज्येष्ठ आहात म्हणजे माहिती वाले छोटासा आजही तुमच्यासाठी एवढा बरोबर घेतो. पण श्रीराम दुःख या गोष्टीला आपल्या गावामध्ये आज आपल्या शिवगीर बाबाच्या पादुका पंढरपूरला उद्या जाणार आहे. आणि ह्या पादुका जात असताना आज 52 वर्ष झालेली आहे. किती? 52 वर्ष. या 52 वर्षामध्ये 52 जोडपी शाळेचे पंढरपुरात गेले. हे तो कमाल आहे. कारण मी सतत पंढरी महाराजांच्या सेवेत असतो आणि त्या सेवेचं फळ मला इतर गावचे लोक एकमेकांनी चर्चा करतात. तुम्ही कोणत्या गावची? मी पोहोचला. तुम्ही कोणत्या गावची? मी गाव शकता. तुम्ही कोणत्या गावची? आणि गाव शिवगीर बाबाच्या नावात शाळेत बाकी येते. शाळेत कोणी दिसत नाही. पंढरी गोवा शिवाय बस काय त्यावेळेस आम्हाला खूप वाईट वाटते. ही एवढी मोठी महान मूर्ती आहे याचा अनुभव मी घेतलेला आहे. शिवगीर बाबाची व्याख्यामध्ये पंढरनाथ सांगितलं की याला कलर करायची आहे. आता प्रत्येकाच्या घरामध्ये त्या कॉप्या आहेत. त्या कॉपीला कलर करण्याकरता जेव्हा टाकलं तेव्हा त्या स्टुडिओवाल्याला पूर्ण रात्री समजासाठी शिवगीर बाबाची कलर पेंट करत होती. आज त्या मारवाडी माणसाला सवय त्याने
सांगितलेलं लग्न आहे, सकाळी सकाळी माझे डोळे जेव्हा भारी पडले, मला झोप यायला लागली, तेव्हा बाबाने मला वेळ दिला, विश्रांती ती होती सकाळी 4:20 माझ्या कॉम्प्युटरमध्ये तयार झाली. आणि हा एवढा मोठा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. पंढरपूरची बाई तेव्हा तेव्हा शेवटी बाबा अशी परीक्षा घेतात, अशी परीक्षा घेतात. एवढं साधन केल्यानंतर पंढरनाथ महाराजांनी सांगितलं हे करा लागते, ते करा लागते, ते करा लागते. मी माझं मोठ्याकडून सांगत नाही, ती सेवा माझ्या नशिबामध्ये आहे. माझ्या आई वडिलांची काही पुण्याई असेल त्यामुळे मला हे सर्व घडत आहे. आणि पंढरनाथ महाराज मला सांगत असताना त्याच्यामध्ये एक जरी चूक होती कारण ते बाबा परीक्षा घेत असतात. शेवटच्या क्षणापर्यंत लागेपर्यंत शेवटच्या क्षणाला बाबा परीक्षा घेत असतात. एवढं मोठं वैभव आपल्या गावामध्ये आहे आणि या शिंदे बाबाच्या कृपेमध्ये हे सर्व वैभव आपल्या गावामध्ये आई वडिलांना धन्यवाद दिलेला आहे. गुरुदेवांच्या पुत्र भूती हे सात्विक दया आणि तुकारामाला बोलावं वागणं लागतात. तुकारामाने मग घडवल्याची सेवा गरिबांना पाहत नाही. हे एवढं मोठं आपल्याकडे अनुष्ठान असल्यानंतर आपल्याला बंद झाली. तुकाराम महाराज या भागामध्ये पंढरपूरला जाण्यासाठीच का आग्रह करतात, कारण कोणतंही तीर्थ असेल भगाच्या पाठीवर तर पंढरपूर एवढं श्रेष्ठ नाही हे तुकाराम महाराज आणि ज्या कधी
मानली नाही पण तिथे बात नाही ते वयाचं बंधन नाही कोणी हा आग्रह तुकाराम घेतलेला तुकाराम महाराजांनी आपल्याला जो आग्रह केला ते प्रपंच सोडून टाकायचा प्रपंच सोडून उचलायचा पण काशीला गेल्यानंतर तिथली योगिका वेगळी आहे रामेश्वराला गेल्यानंतर तिथली योगिका वेगळी आहे 12 ज्योतिर्लिंगाला जात तिथली वेगळी आहे काशीला गेल्यानंतर तिथे मला आवडते तसं वापस येते पुन्हा तिथे तिथं बघायचं काशीला जाऊन मला इथे आहे कोणा कोणा दिसते मग त्याचा फरक आहे पण देवदर्शन करायला परत या मग काशीला गेल्यानंतर जर तिथं मरावा लागते एक मात्र काशीला गेला 4 वर्ष झाला मग चला काशीला मस्त तब्येत झाली गुलाबाने कोणत्याही भेट घेऊया आम्ही 4 वर्षातून जाऊ आपण आला घेतला पाण्याचा हाती गेला गोड घेतला आपण काशी गेला का काशी मग त्याच्यात मावळी बघला काशी त्याशिवाय तुम्हाला तरी फरक नक्की नाही आहे पंढरीची पंढरीची झाली आल्या संसारात या संसारात आलेला तुम्ही काय म्हणायचे पंढरपूर आमचं काही गोष्ट नाही काय दुःख आहे तुमच्या पाठीमागे एवढं दुःख आहे अरे ज्याच्या नावाला हजारो लोकांची आठवण उठ्या त्या तुकाराम महाराजांची बायको अंधार केली बरोबर
ज्ञानोबा माऊलींना स्वतःच्या शक्तीनं पाठीवर कोट्यावधी विठ्ठल कोट्यावधी